संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेल्या सद्धम्म आणि त्यांच्या सद्धम्माचे 2500 वर्षापासून सातत्याने प्रसार आणि प्रचार करणारा भिक्खू संघ, ज्याच्या महान आणि असीम प्रभावामुळे आपल्याला असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्याच्यामुळे असे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युगप्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. एकदा चांडालिका श्रावस्ती नगरात राहत होती. एकदा श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवनाथ आश्रमात भगवान बुद्ध राहत होते. भगवंताचे शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेले होते. भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होते. त्यांनी तेथे नदीतून भांड्यात पाणी भरून आणलेली एक मुलगी पाहिली. आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले. मुलीचे नाव प्रकृती असे होते. त्या मुलीने, "मी चांडालिका आहे, मी पाणी देऊ शकत नाही," असे म्हणून पाणी देण्यास नाकारले.